आता एक धक्कादायक बातमी जळगावमधून आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी लागणारं बियाणं, खतं आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत असल्याचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं। जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या कुऱ्हाड खुर्द येथे शेतकरी ज्ञानेश्वर शहाणे यांनी बैलजोडीचा खर्च परवडत नसल्यानं आपल्या 2 मुलांना बैलाच्या जागी झुंपल्याचं धक्कादायक चित्र आहे। त्याने आपल्या शेतात औत ओढून कपाशीसाठी सऱ्या पाडल्या। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचा प्रातिनिधिक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे। मी आम्ही 15 दिवसापासून दादा, माझे पती आणि 2 मुलं दसं खणले आणि हाताने ती कंपावड्याने शेती तयार करली आणि मग हाताने हे काटा पाड्याचं तयार करले त्यांनी आणि हाताने दोन्ही मुलांनी हाताने ओढले आणि यांनी रुमणं, माझ्या पतीने रुमणं धरून कॅऱ्या पाडल्या त्यांनी स्वतः हाताने। हातानाच वखरपाळी करून आणि हातानाच क्याऱ्या पाडल्या आहे आणि क्याऱ्या पाडताय। तर मग पैसा मग नसल्यामुळे, बैलजोडी नसल्यामुळे, तर मग आता जर कधी दुसऱ्याची मागायला गेले जोडी, मागायचं जित्रूप राहतो, आपल्यापाशी पैसा नाही, 1-1 लाखाला जोड्या असतात। तर मग आता नाविलाजीमुळे पैसा नसल्यामुळे मग असं करावं लागतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।